श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या 11व्या तिथीला एकादशी व्रत केले जाते। आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे। वर्षभरात 24 एकादशी येतात। एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे। एकादशी व्रत केल्याने मोक्ष प्राप्ती होते असं देखील म्हटले जाते। प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। दरवर्षी नवरात्रीनंतर लगेचच पाशांकुशा एकादशी ही साजरी केली जाते। दरवर्षी पाशांकुशा एकादशी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते। हा दिवस जगाचा निर्माता भगवान विष्णू यांना समर्पित आहे। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। यासोबतच या एकादशीचे व्रत जर केले तर व्रत करणाऱ्या साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते। त्याचबरोबर सुख आणि सौभाग्यामध्ये सुद्धा वाढ होते असं देखील म्हटलं जातं। परंतु यावर्षी एकादशी जी आहे तर ही पाशांकुशा एकादशी 2 दिवस असणार आहे। म्हणजेच 13 ऑक्टोबरला सकाळी या एकादशीचा 9:08 प्रारंभ होणार आहेत आणि 14 ऑक्टोबरला सकाळी 6:41 समाप्ती होणार आहेत। तर असे 13 आणि 14 या 2 दिवशी ही पाशांकुशा एकादशी जी आहे तर ती साजरी केली जाणार आहेत। काही जणांनी आज व्रत केलं असेल, काही जण उद्या व्रत करणार आहेत। 2 दिवस ही एकादशी साजरी केली जाणार आहेत। तसेच प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी ही येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक एकादशीच्या वेळी काहीतरी प्रभावी उपाय करण्यासाठी सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या सोमवार पाशांकुशा एकादशीच्या दिवशी सकाळीच आपल्याला घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे। हे पान आणल्याने 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा तुम्हाला उद्या करायचा आहे। उद्या तुम्ही सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे। हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनात इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये काहीतरी इच्छा ही असते आणि हीच इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न करत असतो। कधीकधी कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरी आपल्या प्रयत्नांना आणि कष्टांना यश मिळत नाही, नशिबाची साथ भेटत नाही आणि म्हणून आपल्या सर्व इच्छा या अपूर्ण राहतात। तर त्याच कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं, प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे, जेणेकरून आपल्या मेहनतीला आणि कष्टाला योग्य फळ जे आहे तर ते प्राप्त होईल। मग आता ही तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, घरात सुख शांती नांदावी यासाठी असेल किंवा नवरा बायकोमध्ये भांडणं असेल तर ते दूर होण्याबद्दल असेल, जी काही तुमची चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे। सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे। आता एकादशी तिथीला तुळशीचे पानं तोडले जात नाही, म्हणून तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुळशीपाशी जे खाली पडलेलं पान असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। पिवळं पान झालेलं असेल तरीही चालेल, काही हरकत नाही। तुळशीची पानं ही कधीही शिळी किंवा खराब मानली जात नाही, म्हणून एक तुळशीचं पान घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे। यानंतर लाल कुंकू घ्यायचं आहे किंवा लाल चंदन घ्यायचं आहे, त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे। यानंतर काडी घ्यायची आहे, काडीच्या साह्याने त्या तुळशीच्या पानावरती तुमची एका शब्दामध्ये इच्छा लिहायची आहेत, जसे की लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती, नोकरी प्राप्ती, घरात सुख शांती नांदावी, अशी तुम्हाला अगदी 1 ते 2 शब्दामध्ये तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहेत। इच्छा लिहिण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातल्या देवतांची पूजा करून घ्यायची आहेत, दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत। जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करतो तेव्हा सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतात। म्हणून
पूजा करून घ्यायची आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। त्या पानावरती तुम्ही इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत। त्या तांदळावरती तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे। आणि ही जी प्लेट आहे तर ही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंच्या फोटोसमोर ठेवायचे आहेत। त्यावरती हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत। आणि यानंतर मी तुम्हाला एक मंत्र सांगते, तो मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय हा अतिशय प्रभावी मंत्र आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी। हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे आणि 1 वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। जर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं उच्चारण जे आहे ते स्पष्ट करता येत नसेल, वाचता लिहिता येत नसेल, तर तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल। फक्त मनापासून तुम्हाला श्रवण करायचं आहे आणि हे जे पान आहे तर हे तिथेच ठेवून तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। यानंतर संपूर्ण दिवस रात्रभर हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। त्या कपड्यामध्ये तुम्हाला ते 1 रुपयाचं नाणं आणि ते तुळशीचं पान जे आहे तर ते बांधायचं आहे आणि ही पोटली तुम्हाला तुळशीच्या जाड फांदीला बांधून द्यायची आहेत। ही पोटली जेव्हा तुम्ही बांधणार आहेत तेव्हा तुम्हाला तुमची मनोमन इच्छासुद्धा व्यक्त करायची आहेत। माता लक्ष्मीला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत। दररोज जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करतात, हळदी कुंकू लावतात, तेव्हा त्या पोटलीलासुद्धा हळदी कुंकू लावायचं आहेत आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत। ज्या दिवशी तुमची इच्छा ही पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला ती पोटली सोडून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे। तर हा एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता। पाशांकुशा एकादशी ही पापातून मुक्त होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ज्या प्रकारे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी मानली जाते। जर तुमच्या हातून काही वाईट कर्म, काही वाईट पापं झालेली असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या हातून ही पापं झाली परंतु यातून मला मुक्त व्हायचं आहे, तर या दिवशी तुम्हाला गायीची सेवा करायची आहे। गायीला तुम्हाला चणा डाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे किंवा चपाती गूळ तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहे। शक्य नसेल तुम्ही हिरवा चारासुद्धा गायीला खाऊ घालू शकतात। या दिवशी जर तुम्ही गायीची सेवा केली तर सर्व वाईट कर्म आणि पापातून आपली मुक्तता होते। गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा आपण गायीची सेवा करतो तेव्हा सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि आपले सर्व वाईट कर्म पापातून मुक्तता होते। म्हणून तुम्ही हा एक उपायसुद्धा उद्याच्या दिवशी किंवा आज करू शकता। हे दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आहेत, त्यामुळे हे दोन्हीही उपाय तुम्ही आज किंवा उद्या केले तरीसुद्धा चालेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।